नमस्कार मंडळी. 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. आपण या दिवशी सोनं खरेदी करतो, दान करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, याच दिवशी महाभारतात एक असा चमत्कार घडला होता ज्यामुळे अन्नाचा साठा कधीच संपला नाही. असं म्हणतात की अक्षय तृतीयेला 3 मोठ्या पौराणिक घटना घडल्या होत्या. एक म्हणजे भगवान परशुरामांचा जन्म, दुसरी सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट आणि तिसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे अक्षय पात्राची प्राप्ती. आज आपण लिटल स्टोरी बुकवर अक्षय पात्राची ती रंजक कथा सविस्तर पाहणार आहोत. आणि हो, तुम्हाला जर परशुराम किंवा सुदाम्याची गोष्ट सुद्धा ऐकायची असेल तर आत्ताच कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासाठी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेन. कथा सुरू होते पांडवांच्या वनवासापासून. राजवैभव सोडून पांडव जेव्हा जंगलात राहत होते तेव्हा त्यांच्याकडे दररोज शेकडो ऋषीमुनी दर्शनासाठी येत असत. पण द्रौपदीसमोर एकच चिंता होती, इतक्या पाहुण्यांना तृप्त कसं करायचं, कारण त्यांच्याकडे पुरेसं अन्न नसायचं. द्रौपदीची ही व्याकुळता पाहून धर्मराज युधिष्ठिराने भगवान सूर्याची कठोर उपासना केली. सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी युधिष्ठिराला एक तांब्याचं दिव्य पात्र दिलं, ज्याचं नाव होतं अक्षय पात्र. सूर्यदेव म्हणाले, हे युधिष्ठिरा, जोपर्यंत द्रौपदी स्वतः जेवत नाही तोपर्यंत या पात्रातलं अन्न कधीच संपणार नाही. यातून तू हजारो लोकांना जेव घालू शकशील. आणि मित्रांनो, योगायोगाने तो दिवस होता अक्षय तृतीया. या पात्राच्या मदतीने पांडवांनी वनवासातही धर्माचं पालन केलं आणि कुणालाही आपल्या दारातून उपाशी जाऊ दिलं नाही. म्हणूनच अक्षय तृतीयेला अक्षय म्हणतात, कारण या दिवशी केलेल्या दानाचं आणि पुण्याचं फळ या पात्रासारखंच कधीही न संपणारं असतं. या एका गोष्टीमुळे या तिथीला भारतीय संस्कृतीत सोन्यासारखं महत्त्व प्राप्त झालंय. तर ही होती अक्षय पात्राची अद्भुत कथा. जसं मी सुरुवातीला म्हटलं, अक्षय तृतीयेला परशुराम जयंती सुद्धा असते आणि सुदामा कृष्णाची ती भावनिक भेटही याच दिवशी झाली होती. जर तुम्हाला या कथा सविस्तर जाणून घ्यायच्या असतील तर पार्ट 2 साठी कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लिटल स्टोरी बुकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.